नीट वापर श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? निवांत मजात एकदम जबरदस्त. तर आजचा आपला ब्लॉग राहणार आहे सुपरफास्ट मंडीचा. पहिली चक्कर आहे आपल्या महिन्याची. तर आपण आता आहे कबूतर हॉटेलला आणि इथं आता सगळेच आहे. अक्षय आहे, संत्या आहे, रावले आहे, आमले आहे, तो सागर नरोटे आहे, सगळे बरं आहे इथं. आता त्यांचं चाललंय टायर इकडे पुलटी मारायचे काम. मला आपल्या ब्लॉगची सुरुवात आता करावं लागेल. आपल्याला भरायला जायचं आज. करू सुरुवात. मग काय गाडीचं सगळं आता पायल पाणी वगैरे सगळ्या गाड्यांचं चेक केलं. आता आपल्या मागची जाळीची रशी तुटलेली होती, ती रशी काढायची, नवी रशी टाकायची जाळीला. फळ्या काढून ठेवलेल्या आहे, त्या फळ्या आतमध्ये तिच्या जागेवर कप्प्यात टाकून द्यायच्या. बाकीच्या ताडपत्र्या वगैरे व्यवस्थित करून घेऊ. मग एकदा निघलं की परत थांबाय नको. तर कबूतर हॉटेलचा नजारा किंवा आंबल्या संत्याची गाडी चाक खोलायचं काम चालू आहे यांचं. इकडं पलीकडं रावलीच्या गाडीचं काम चालू आहे. तर चला आपणही ना आपली जाळीची रशी मारून घेऊ पहिली. मग काय होईल, डोक्याला शिरणाऱ्या एकदा फळ्यान जाळीची रशी मारली ना मग गाडीचं काम चालू होईल. नाही तर परत जायच्या टायमाला लय काही गडबड राहते, त्याच्यामुळे परत काय टाइम भेटत नाही, परत लय धावपळ होती. घेऊ आपल्या जाळीची रशी काढून. चला काय सगळं साफ केलं, ताडपत्र्यावर ठेवल्या, जाळीला अशी नवी रशी काढी बाहेर. जाळीची आपली पहिली रशी तुटली होती ना त्याच्यामुळं. मग आता जाळीला रशी बिशी काढली. आता संध्याचे यांचे टायर पण पलटी मारून झाल्यात, थोडं राहिल्यात, एकच राहिलं वाटतं एवढं. वाल घेतला होता ना. काय आता जायचंय जेवायला, सगळे तयारीचे. आपली गाडी आहे इथं उभा तिकडे जे ना. आला शुभ्या, रावल्या, आमल्या, अमोल दादा, निखिल, तिकडं संत्या आणि इकडं आपला अक्षय बोरो आणि तो सागरा मतलं बी तिकडे जेवतोय. काय जेवण करू मस्त पैकी जबरदस्त आणि निघू आपल्या भरायच्या ठिकाणी. आपल्याला मावजाला गाडी भरायला जायची. आता जेवण बिवणं करू मस्त पैकी निघून जाऊ. ते मुकाट्या लसी पिऊ राहिला तिकडं. जाऊ दे, त्याला माणूस की नाही पण एवढं काय. चला भेटू परत. आपला अक्षय भाऊ चाललाय आता आरोलीला. ए अक्षय चेहरा दाखव तुझा, अक्षय चेहरा दाखव. तर ते चाललाय भरायला आरोलीला. आपण आता त्याला वाट लावायसाठी एवढे पब्लिक उभा आहे नाही का. अक्षय बाय 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 बाय. हॅलो हॅलो. हा 3492 टॅक्स संपलेला आहे का? बरं ठीक आहे. जायला वाटलं भाऊ बाय, तुला आता सांगतो, तू माई चेक करायची नाही. मी तुझी अंजली बाईला भेटून दे. तू नाही मला फोन पे नंबर टाका, तेवढा फाडा. बाय. नाराज नको, लवकरच समोर दिलं. अरे हॅलो नाराज नाही व्हायचं भैया. अक्षय भाऊ येऊ का? चला अक्षय भाऊ चला. मला घेणं त्याच्यात निधी सनाय आपले का सारखं दिसतं. गाडीची चावी तुला नाही म्हटलं मी आणि ऐक ना, ऐक ना, तुला बोला मी. नीट दिलं तेव्हा नीट वापर कर. काय म्हटलं? 3 वाजे राहू. बॅगेच्या गाडी नाही. आपण आता भरायला सगळेजण. आपली मायना इकडे उभा आहे. आता डायरेक्ट जाऊ केल्यावर
त्याला गेल्यानंतर भेटू आपण आता डायरेक्ट. मग काय तर भावांनो आलो ठेल्यावर आपल्या काट्यावर लावली महिना जाग्यावर तिच्या भरायच्या तर बसलो आम्ही इकडे टाइमपास करीत. आमल्या बसलाय गाडीत. दाखवू का तुम्हाला? दाखवू का? हे बघा इकडे काय असं आपलं गाडी भरायचा काटा आहे. असं आपल्या ठिकाणी शाळा बिळा. कस काय सूर्य कस काय वळलाय? भारी वाटते का नाही? जेवढं जवळ वडील तेवढं भारी दिसत आहे. खतरनाक वातावरण आहे. आपली जोड बसलेली आहे इथं. आपली गाडी अशी भरायचं काम चालू आहे. आता राहिली शेवटची थाप्पी. सगळा चाव चाव चाललेला आहे इथं. येत्या जेव्हा पडतंय ते ह्याच्यावर पडतंय. आमल्या बसलाय गाडीत. आता थोड्याच वेळात आपलं रॉकेट निघल. रॉकेटच जाईल म्हणा होय. थोड्याच वेळात आज रॉकेट निघणार आहे. 10 घंट्यात गाडी. आज इनाम पण असा मोजून घ्यायचा कॅश 11,000. नाही बिल्टे दाखवतो मित्रांनो तुम्हाला नाही का? तुम्हाला खोटं वाटत असेल बोल बच्चन नाही का? आपण बिल्टे दाखवू डायरेक्ट तुम्हाला. कारण आपण खोटं कधी बोलत नाही. हा माल आपला, पार्टी आपली, विकणार आपणच, नेणार आपणच. त्यामुळं काय ज्यात काय फेकीचा विषय नाही. निघू थोड्या वेळात. तुम्हाला बिल्टी पण दाखवतो ओरिजिनल वाढ. आणि रॉकेटची आज आपल्या पहिली चक्कर आहे. 2 महिने रॉकेटने आराम केला होता. आज पहिली चक्कर आहे. भेटू आपण तुम्हाला. तर आता थोडी राहिली आपली गाडी चालू बिलू करून ओके मध्ये धिंगाणा. अतुल शेट आमच्या उशीर झाल्यामुळं पण काय विषय नाही. आपण टच करणार उरका रे. तर भावानो आपण आता समृद्धीला आलेलो आहे. समृद्धी येऊन बराच वेळ झाला पण काय ब्लॉग काढायचं लक्षातच नाही राहिलं. त्याच्यामुळं चाललोय तसंच गाणा. टायमिंग मला असला ना मग लक्षातच नाही राहत. माणसाच्या डोक्यात एवढीच गणगण असती की टायमिंग कसा कव्हर करायचा. त्याच्यामुळं ब्लॉग काढायचं काही कळलंच नाही. आणि आपल्या LED बघा कसं काय सरळ पाडाय. एक थोडा अंतर पडतोय मधात गॅप. कारण तर त्या थोड्या वाकड्या बसाल्या. त्यांना ना सरळ करून घेऊया. आज मोकार पहिली चक्कर आहे. आज थोडं सावकाश जाऊया. कारण तर गाडी आपली 2 महिने उभा होती ना. त्याच्यामुळं काही थोडं एकदा रुळूच तर एकदा रुळली ना मग काही विषय नाही. कारण गाडी उभा असल्यावर जरा फरक पडतो. जर रेग्युलर चालू असण्यात आणि उभा राहण्यात लय फरक आहे. तरी आपण 90ने चालू आहे. कारण लय नको पळवायला. आपलं 90, 95, 90, 85 असंच चालू. कारण तर लय पळून काही झेंडा नाही लावायचा आपल्याला पुढं. आपल्या ध्यानाने आपण जाऊया. कारण पहिली चक्कर आहे नाही का? तर चला जाऊया. बघू आता खालच्या रोडला अक्षा पण मोर गेलेला आहे. अक्षा मायापासून जवळजवळ 60-70 किलोमीटर मोर आहे. तेव्हा मला काही गटन म्हणून सांगता येत नाही. पण तरी बघू प्रयत्न करून. गाठला तर गाठला नाही तर मग मार्केटला तर गटनच. मार्केटला तर गाठभेट होईनच आपली. तर आता कोणी आलोय जालना एक्झॅक्ट पॉइंटला. तर आता इथून घेऊ खाली उतरून. माझ्यात काय ब्लॉग शूट नाही गेला कारण उशीर झालेला होता. आज गाडीला लेट सुटली होती. गाडी उशीर सुटल्यामुळं गाडीला पिशीत आणली आज. अक्षा आपल्या मोर 60 किलोमीटर आहे. 60 अंतर तेवढंच आहे. कारण त्याच्या पण गाडीचं लॉक पडेल आहे ना. आता घेऊ उतरून खाली.